सर्वांना माझा जय भीम। अखंड विश्वाला सुखाचा आणि शांतीचा सन्मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या आदर्श महामानवांना माझा पंचांग प्रणाम। तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर ह्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्याला अनुसरून मी वंदन करते आणि दक्षिण रायगड जिल्हा अंतर्गत सालाबाद वर्षाप्रमाणे वर्षावास मालिका चालू आहे आणि माणगाव शहर शाखा, माणगाव शहर शाखेचे अध्यक्ष वाघमारे गुरुजी व त्यांची सर्व कार्यकारिणी ह्यांना सर्वांना माझा जय भीम। आणि मी माझा परिचय करून देते। आयुनी सुशीला भीमराव पवार, उपासिका। आणि आज वर्षावास मालिकेचे आपण 13वे पुष्प गुंफत आहोत। तर आजचा विषय आहे अनित्य, दुःख आणि अनात्म। अनित्य, दुःख, अनात्म आणि निर्वाण हे चारही सिद्धांत प्रतीत्य समुद पदावर आधारित आहेत। तर हे सिद्धांत समजून घेणे व त्याचा अभ्यास करणे आणि आचरणात उतरविणे। प्रतीत्य समुदापण सिद्धांत ज्याला समजला त्याला अनित्य समजला आणि अनित्य समजला त्याला दुःख समजलं आणि दुःख समजलं त्याला अनात्म समजला। हे सिद्धांत एकमेकावर आधारित आहेत। भगवान बुद्ध म्हणतात की हे सिद्धांत ज्याला समजला त्याला धम्म समजला, ज्याला धम्म समजला त्याला बुद्ध समजला। माझा धम्म निसर्ग नियमावर आधारित आहे, संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म होय। अनित्यच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत। अनेक तत्वांनी बनलेली वस्तू अनित्य आहे, म्हणजेच नाशवंत आहे, बदलणारी आहे, नष्ट होणारी आहे। आता वस्तू आपण पाहिली तर, उदाहरण, एखादे निर्जीव पुस्तक किंवा कापड सुरक्षित ठेवून दिले व 10 वर्षांनंतर ते काढून पाहिले तर ते कुजलेले आढळते। असे का झाले तर परिवर्तनशीलता। आता व्यक्तिगत रूपाने सजीव किंवा निर्जीव प्राणी अनित्य आहे, या बाबतीत आचार्य बुद्ध घोष अशोक वृक्षाचा दृष्टांत ठेवून म्हणतात, आपण अशोक वृक्ष पाहिला तर त्याच्या शेंड्याला फिकट कोवळी पाने फुटतात, नंतर ती पाने लालसर होतात आणि काही दिवसांनी ती हिरवी होतात, काही दिवसांनी ती पाने पिवळी होतात आणि मग ती गळून पडतात। अशा तऱ्हेने बदल जांभूळ, आंबा ह्या वृक्षांमध्ये देखील सतत बदल होतो। प्रतीत्य समुदापण वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे। सर्व वस्तू हेतू आणि प्रत्ययमुळे उत्पन्न होतात, त्यांना त्यांचे असे स्वतंत्र अस्तित्व नसते। जेव्हा हेतू प्रत्ययाचा उच्छेद होतो तेव्हा सजीव प्राण्याचे उच्छेद होतो तेव्हा वस्तूचे अस्तित्व उरत नाही। सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू ह्या 4 महाभूतांचा परिणाम होय आणि या 4 महाभूतांचे पृथक्करण म्हणून उरत नाही
पृथक्करण म्हणजे सजीव प्राण्याच्या शरीरात एखादा घटक जरी वेगळा झाला तर त्याचे अस्तित्व राहत नाही. ह्या विश्वामध्ये सृष्टीच्या नियमामुळे कोणाचेच काही चालत नाही. जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात करीत नाही. तोच प्राणी भविष्यकाळात करणार नाही आणि भविष्यकाळी जो प्राणी असेल तोच पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही असणार नाही. कारण प्रत्येक क्षणी बदल होत असतो. कोणतीच वस्तू शाश्वत नाही. सर्व वस्तू सतत नाश होत जातात. आपण या वस्तूला धरून ठेवू शकत नाही. आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ती उद्या राहू शकत नाही. परंतु तो जिवंत असताना शरीराने व मनाने सतत बदलत आहे किंवा आहे. माणूस नामरूपाने बनलेला आहे. नाम म्हणजे मन, रूप म्हणजे शरीर. तथागत बुद्ध म्हणतात की आपले शरीर अत्यंत सूक्ष्म परमाणू कणांनी बनलेला आहे. हाताची चुटकी वाजेपर्यंत किंवा डोळ्याची पापणी लवेपर्यंत प्रत्येक परमाणूचे कण शस्त्रकोटी होतात. जन्मतो आणि मरतो ह्याचा अर्थ असा जगातील सर्व सजीव व निर्जीव वस्तू उत्पन्न व नष्ट होणाऱ्या प्रक्रिया आहेत. नामरूप शारीरिक व मानसिक प्रक्रियांचा अखंड वाहणारा एक प्रवाह आहे. त्याचे कारण आपण सर्वजण नैसर्गिक नियमाच्या धाग्याने एकमेकास जोडलेले आहोत. सर्व भौतिक व जैविक वस्तू कधी ना कधी संपणाऱ्या आहेत. मग प्रश्न पडतो, नित्य आहे तरी काय? तर नित्य आहे केवळ तथागत बुद्धांचा धम्म. प्रश्न पडतो, नित्य आहे तरी काय? नित्य आहे केवळ तथागत बुद्धांचे ज्ञान ग्रहण करण्याकरिता व शिकवण्याकरिता योग्य आहे. नित्य व सत्य आहे, न संपणारे आहे. नित्य नाही ते अनित्य आहे, म्हणजेच नाश पावणारे आहे. एक निर्वाण सोडले तर सर्वच अनित्य आहे. मानव व प्राणी, पशुपक्षी, जीवजंतू व वनस्पती पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावर जन्माला येतात. त्यांना मिळालेल्या आयुष्यामध्ये अवधीमध्ये जगतात व पुढील पिढीला जन्म देतात. त्यांचे आयुष्य संपले की त्यांचा मृत्यू होतो. जन्ममृत्यूचे भवचक्र चालूच राहते. त्यामुळे त्यांची संख्या सीमित असते. असे झाले नसते तर त्यांची संख्या अमर्यादा झाली असती आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष निर्माण झाला असता. नीतिनियमाचे पालन झाले नसते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असता. त्यामुळे अनेक नैसर्गिक संकटे ओढवली असती. रोगराईचे प्रमाण वाढले असते. त्यामुळे अनेक प्राणी वनस्पती नष्ट झाली असती. हे घडू नये म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. यावरून लक्षात येईल की अनित्यतेचा सिद्धांत पृथ्वी तलावर राहणाऱ्या सजीव निर्जीव वस्तूसाठी किती उपयुक्त आहे. अनित्यतेच्या सिद्धांतापासून आपल्याला जी शिकवण मिळते ती साधी सोपी आहे. कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्ती अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धांनी म्हटले आहे की सर्व वस्तू अनित्य आहे. जगाचा रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला जावे लागते. हो, दुःख हे 4 आर्य सत्यापैकी एक आर्य सत्य आहे. स्कंदात जेव्हा तृष्णा उत्पन्न होते तेव्हा ते स्कंद दुःखस्कंद ठरतात. वेदना 3 प्रकारच्या आहेत: सुखद वेदना, दुःखद वेदना, अदुःखद वेदना. ह्या 3 वेदना अनित्य आहेत. एकांतरित हे तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. दुःख जर आपल्याला समजून घ्यायला सर्वप्रथम अनित्य हा विषय समजून घेतला तर दुःखावर मात करता येते. आता छडायतन म्हणजे 6 इंद्रिय. चक्षु म्हणजे डोळे अनित्य आहे. जे अनित्य आहे ते दुःख आहे. जर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही तर दुःख होते. वाचता लिहिता येत नाही, दुःख होते. मग डॉक्टरकडे जाऊन
चष्म्याचा नंबर आला, चष्मा लावावा लागतो, दुःख होते. आता श्रोत म्हणजे कान, अनित्य आहे. कानाने ऐकू आले नाही, दुःख होते. मग डॉक्टरकडे जाऊन कानाची मशीन घ्यावी लागते. जर मशीन नाही मिळाली तर बहिरेपणा येतो, दुःख होते. आता घृणा म्हणजे नाक, अनित्य आहे. नाकाने सुगंधी वास किंवा घाणेरडा वास घेता येतो. तो जर समजला नाही तर दुःख होते. डॉक्टरकडे जाऊन तपासावे लागते. नाकाचे हाड वाढले तर ऑपरेशन करावं लागते, दुःख होते. आता काया म्हणजे शरीर, अनित्य आहे. अर्ध्या वयानंतर वजन कमी होते, हाडं झिजू लागतात, दुःख होते. अनेक आजार होत असतात, दुःख होते. आता जीवा म्हणजे जीभ अनित्य आहे. जिभेचे विज्ञान म्हणजे रस स्वाद करणे. आपण जिभेने तिखट, आंबट, गोड, कडू अनेक पदार्थाचा चव घेत असतो. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून खातो. मग जीभ आजारी पडली की आपल्याला चव कळत नाही, मग दुःख होते. जिभेचा कॅन्सर झाला तर जीभ काढावी लागते, दुःख होते. आता मन अनित्य आहे, बदलणारे आहे, चंचल आहे, तृष्णेच्या पाठी धावणारे आहे. अशा प्रकारे 6 इंद्रिय अनित्य आहेत. आसक्ती ठेवणे दुःख आहे. भगवान बुद्धांनी भिक्षूंना म्हणतात, 5 ही उपादान स्कंद हे दुःखच आहेत. आपले 5 स्कंद म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे उपादान म्हणजे त्याबद्दल वाटत असलेली आसक्ती वाटते. त्याचे कारण म्हणजे आपण शाश्वत आहोत अशी आपली समज असते. ह्या अज्ञानामुळे आपल्याला भ्रम झालेला असतो. आपल्याला पंचस्कंदाच्या आसक्तीमुळे आपणास अहंकाराची भावना निर्माण होते. माणसातील अहंकाराचा अतिरेक हे जगातील दुःखाचे मूळ कारण आहे. आता जन्म होणे दुःख आहे. माणूस जेव्हा आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ वाढू लागते तेव्हा त्याला सर्व अन्न, पाणी, हवा हे सर्व आईच्याकडून मिळत असते. जेव्हा ते बाळ जन्म घेतं तेव्हा ते रडतं कारण त्याला हवेमध्ये श्वास घ्यायला त्रास होत असतो. तेव्हापासून दुःख चालू होतं. लहान असतो तेव्हा त्याला दुःखाची जाणीव नसते, परंतु जसा मोठा होतो तसे त्याला दुःखाला सामोरे जावे लागते. मूल जन्मल्यापासून मातेला दुःख होते. ती असह्य वेदना सहन करते आणि बाळाला जन्म देते. त्या बाळावर जन्मापासून अनेक संकटे येतात. आजारी पडले की आईवडिलांना दुःख होते. मरण दुःख आहे. व्यक्ती किंवा सजीव प्राणी जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरणार आहे. म्हणूनच तथागत बुद्धांनी सांगितले आहे की हे जग अनित्य आहे, सतत बदलणारे असते. म्हणून एखाद्या मरणाचे दुःख कशासाठी करायचे? मग हे जरी सत्य असले तरी सामान्य माणसाला दुःख होते. त्याच्या सहवासातील बऱ्या वाईट घटनांची आठवण येऊन दुःख होते. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. किंवा एखादी वस्तू हरवली तर आपल्याला दुःख होते. चिंतित होणे दुःख, इच्छेची पूर्ती न होणे दुःख, म्हणजेच प्रत्येक गोष्टीची हाव नाही मिळाली तर दुःख होते. माणूस आयुष्यभर कष्ट करतो सुख मिळवण्यासाठी, पण सुख फक्त चिमूटभरच असतं, पण दुःख डोंगराएवढे असते. भगवान बुद्ध म्हणतात, वायू प्रेरित अग्नीचे ज्याप्रमाणे होते त्याला कितीही इंधन मिळाले तरी तो संतुष्ट होत नाही, त्याचप्रमाणे तो तृष्णात आहे. त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही. सागराला येऊन नद्यांच्या पाण्याने सागर कधीही तृप्त होत नाही. तसेच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही, तो दुःखीच असतो. म्हणून मानवाने प्रतिते समुद्रपाद आणि अनित्य हे सिद्धांत समजून घेणे तर दुःखावर मात करता येते. आता अनात्मवाद हे बौद्ध धम्माचे खास वैशिष्ट्य आहे. अनात्म म्हणजे आत्मा न मानणे.
भगवान बुद्धाने आत्मा नाकारला आहे. ते म्हणतात, आत्मा नावाचे कोणतेही इंद्रिय नाही किंवा आत्म्यामुळे प्राणी जगत नाही. आत्म्या गेल्याने मरत नाही. विज्ञानाने आत्मा नाकारला आहे. आत्मासंबंधी अनेक प्रश्न भगवान बुद्धांनी आत्मवादी लोकांना विचारले. त्यांचे योग्य उत्तर कोणीही देऊ शकले नाही. आत्मा हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे, आत्मा ही एक काल्पनिक भरारी आहे, अंधश्रद्धा आहे, पेरण्याचे ते षडयंत्र आहे. हिंदू धर्म म्हणतो आत्मा अमर आहे. तो हे शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. परंतु ह्या विचाराला कोणीही वैज्ञानिक बैठक नाही. आत्मा आला की पुनर्जन्म आला. मला चांगली कुडी मिळावी म्हणून कर्मकांड आले, सोवले ओवले आले. मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो, कुठे राहतो? आत्म्याला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, आकार नाही. त्याचे कोणालाही अनुभव सांगता आलेला नाही. म्हणून भगवान बुद्धांनी आत्मा नाकारला आहे. आपले शरीर हे 4 भौतिक घटकांनी बनलेले आहे. प्राण्याच्या शरीरात आत्मा नावाचे कोणतेही इंद्रिय नाही. आत्मा ही वस्तुनिष्ठ सत्य नाही. भगवान बुद्ध म्हणतात, आत्मा शरीरात कोणत्या भागात राहतो? हातात, पायात, डोळ्यात की कानात किंवा हृदयात? कुठे आत्मा नावाचा अवयव नाही. मनुष्य आत्मामुळे जगत नाही किंवा मरत नाही. हे शरीर आपण जो आहार घेतो त्याची एनर्जी निर्माण होते. त्या शक्ती प्रक्रियेमुळे आपण जिवंत असतो. आपल्या शरीरातली शक्ती प्रक्रिया बंद झाली की मनुष्य मरतो. आत्म्याचा काही संबंध नाही. म्हणून या धम्माला आत्मवादी धम्म म्हणतात. आत्म्यावर विश्वास ही एक अंधश्रद्धा आहे. भगवान बुद्ध म्हणतात, सर्व विज्ञानाच्या चित्त्याच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कार्यच नाही असा आत्मा मांडणे म्हणजे तर्कविसंगत आहे. आजचा विषय अनित्य, दुःख आणि अनात्म हा विषय खूप मोठा आहे. तरी पण मी तुमच्यासमोर मी माझ्या पद्धतीने सांगितलं आहे. तर तो तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हाला आवडेल. आणि माझ्या पवार कुटुंबाकडून ह्या वर्षावास मालिकेचे तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि सर्वांना जय भीम करते. नमो बुद्धाय. जय भीम.